नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत. ज्यांच्याकडे फार्मर आय डी आहे किंवा जे नवीन फार्मर आय डी काढणार आहेत त्यांनी ही माहिती नक्की शेवटपर्यंत ऐका. कारण एक छोटीशी चूक झाली तर शासनाच्या योजनांचा लाभ थांबू शकतो. 15 एप्रिल 2025 पासून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आलेला आहे. हे तर तुम्हाला माहीतच आहे. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात ॲग्रिस्टॅक अंतर्गत फार्मर आय डी नोंदणीवर भर दिला जात आहे. अनेक शेतकरी नोंदणी करताना नाव, आधार क्रमांक, 712, मोबाईल नंबर किंवा जमिनीची माहिती चुकीची भरत आहेत. अशा चुका टाळणे खूप गरजेचे आहे. कारण चुकीची माहिती असेल तर पुढे अनुदान, पीक विमा, कर्ज किंवा इतर शासकीय लाभांमध्ये अडचण येऊ शकते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फार्मर आय डी नोंदणी काही ठिकाणी विनामूल्य सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच कोणीही तुमच्याकडून नोंदणीसाठी अनावश्यक पैसे मागितले तर सावध राहा. तसेच काही अपडेटनुसार आता फार्मर आय डीमध्ये अधिकृत प्रतिनिधी नियुक्त करण्याचीही सुविधा येत आहे, ज्यामुळे काही कामे सोपी होऊ शकतात. आता शेतकरी बांधवांनी काय करायचं? पहिलं, तुमचं नाव आणि आधारवरील नाव जुळतंय का ते तपासा. दुसरं, मोबाईल नंबर चालू आणि तुमच्याच नावावर आहे का पहा. तिसरं, 712 जमिनीचे तपशील, बँक खाते आणि इतर माहिती नीट तपासा. चौथं, नोंदणी केल्यानंतर फार्मर आय डी स्टेटस वेळोवेळी चेक करा. आणि पाचवं आणि शेवटचं असं आहे की कोणतीही चुकीची माहिती आढळली तर त्वरित दुरुस्त करा. सर्व शेतकऱ्यांसाठी ही सूचना खूप महत्त्वाची आहे. फार्मर आय डी आता केवळ एक ओळखपत्र नाही तर अनेक सरकारी योजनांचा आधार बनत चाललेला आहे. त्यामुळे ही माहिती तुमच्या गावात, मित्रांमध्ये आणि शेतकरी ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद. आणि मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.